चलो ना हरलो कधी, मी वचनावर उभा राहिलो. रण संपलं देहासोबत, पण धर्मात मी अमर झालो. काळ जरी थांबला क्षणभर, नाव माझं मिटवू शकला नाही. कुरुक्षेत्राच्या मातीनेही कर्ण कधी विसरला नाही. नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे किरण आणि मी एक मराठी यूट्यूब चॅनल चालवतो ज्याचं नाव आहे मराठी महाकाव्य. खूप दिवस झाला या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते, तर त्याचं रिझन असं की यूट्यूबच्या कॉपीराईट इश्यूमुळे मला यूट्यूबला व्हिडिओ टाकणं जमलं नाही आणि महाभारताची मालिका पुढे नेणं जमलं नाही. पण तुमच्याकडून आलेले मेसेजेस आणि तुमची प्रेरणा की चॅनलवर चालू ठेव, कंटिन्यू कर, तर त्याच्यासाठी थँक्यू. आणि तुमच्याकडून हे मिळालेली प्रेरणा, त्यामुळे मी पुन्हा एकदा महाभारताच्या स्टोरीज सांगायला सुरुवात करत आहे. या चॅनलवर असलेली महाभारताची कथा ही मराठीत आता नियमितपणे चालू राहील. तर आज मी तुमच्यासाठी महाभारतातील एक वेगळं आणि गूढ व्यक्तिमत्व घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे कर्ण. तर कर्णाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कर्ण दानशूर होता, तो एक खरा मित्र होता, तो वचनाशी एकनिष्ठ होता. महाभारत वाचायला किंवा पाहायला माझं जे काही आकर्षण होतं ते एकमेव आकर्षण म्हणजे कर्ण. तर लहानपणी ऐकत आलोय की कर्णाच्या अंगावर जन्मताच कवच कुंडल होती. तो पांडवांचा मोठा भाऊ होता. ही गोष्ट मला सतत विचार करायला लावायची की खरंच असं काही घडलं असेल का? खरंच कर्णाच्या अंगावर सोन्याची कवच कुंडल होती का? मग पुढे काय झालं? कर्णाचं आयुष्य इतकं अन्यायाने भरलेलं होतं का? आणि यामुळेच मी महाभारत वाचायला आणि पाहायला लागलो आणि नंतर समजून घ्यायला सुरुवात केली. महाभारत बघल्यानंतर, वाचल्यानंतर मला खूप काही कॅरेक्टर समजले. त्यामध्ये खूप सारे कॅरेक्टर आहेत की पितामह भीष्म, द्रोणाचार्य, अर्जुन, अभिमन्यू, दुशाला, गांधारी, कुंती, कर्ण, असे खूप सारे. तर आतापर्यंत मी महाभारतावर 6 एपिसोड तयार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे गंगापुत्र, भीष्म पितामहांचा जन्म, भीष्म पितामहांची कठोर प्रतिज्ञा, नंतर पांडू, गांधार आणि विदुर यांचा जन्म, नंतर पांडवांचा अद्भुत जन्म, 100 कौरव कशा जन्माला आले, पांडवांचं शिक्षण. तर आजचा भाग आहे तो जरा खास आहे आणि मी काहीतरी वेगळं सादर करणार आहे. आज मी तुमच्याशी कवितेच्या माध्यमातून सादर करणार आहे कर्ण. ही कविता अशी आहे की जणू कर्ण स्वतः बोलतोय आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या वेदनांबद्दल आणि आपल्या नशिबाबद्दल. तर मी कवितेला सुरुवात करतोय. कविता अशी आहे की सूर्याचा अंश मी, तरी अंधाराचा माझा वाटा, जन्मासोबत हरवलं सारं, तरी नशिबाचा काटा. कवच कुंडल देहावरती, तरी रिकामीच ओटी, देवानं माझ्या वाट्याला दिली संघर्षाची गोटी. नदीत वाहिलं बालपण माझं, आईची सावली हरवली, लोक लज्जेच्या ओझ्याखाली ओळख माझीच जळली. वीरता श्वासात धडकली, तरी वाट अडवली गेली, सूर्याचा अंश असूनही ओळख माझी दडपली गेली. दुर्योधन उभा राहिला माझ्या नशिबाच्या बाजूला, साऱ्या जगानं झिडकारलं तेव्हा तोच आपला. इंद्र भिकारी बनून आला, काळ दारात थांबला, मृत्यू डोळ्यासमोर असूनही दानाचा मी धर्म पाळला. कवच कुंडल सोडताना सूर्यही साक्षीदार झाला, दानाच्या त्या प्रकाशात मृत्यूही नतमस्तक झाला. रणात रथाचं चाक अडकलं, निहत्ता मी उभा राहिलो, देह जरी मिळाला मातेला, तरी कीर्तीने मी जिंकलो. आता शेवटच्या ओळी. मी जिंकलो ना हरलो कधी, मी वचनावर उभा राहिलो. रण संपलं देहासोबत, पण धर्मात मी अमर झालो. काळ जरी थांबला क्षणभर, नाव माझं मिटवू शकला नाही. कुरुक्षेत्राच्या मातीनेही कर्ण कधी विसरला नाही. तर कर्णाबद्दल हे थोडक्यात एक कविता मी सादर केली. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा. हे फर्स्ट टाइम आहे की मी कॅमेऱ्यासमोर लाईव्ह व्हिडिओ करतोय. काही चुकलं असेल तर मला सांगा. आणि महाभारताच्या पुढचे एपिसोड दर आठवड्याला फ्रायडेला येत राहतील, तर ते नक्की बघा. त्याच्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करा आणि तुमचा सपोर्ट, तुमचा प्रतिसाद असाच सोबत राहू द्या. थँक्यू. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.